यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। विजेत्यांसाठी म्हाडाच्या घरांचा ताबा घेण्याची क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया वेगवान आणि सोपी होणार। 3 महिन्यांमध्ये मुंबई मंडळाने विजेत्यांना 2150 घरांचा ताबा दिला। स्मार्ट वीज मीटरच्या ग्राहकांना शॉक। स्मार्ट वीज मीटरच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारणार। केंद्र सरकारच्या अटींचा ग्राहकांना फटका, तर अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कडून हे मीटर बसवले जाणार। लसणाच्या दरामधील चढउतार सुरूच। 230 ते 370 रुपये किलोचा भाव। मंगळवारी 140 ते 280 रुपयांवर। किरकोळ मार्केटमध्ये लसणाला 400 ते 500 रुपयांचा भाव। कार्यकाळ पूर्ण तरीही त्याच पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका। पुणे पोलीस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या होणार। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड। सराईत, ड्रग्ज पेडलर आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईचा बडगा। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शिवनेरी रथाच्या जल्लोषामध्ये स्वागत। 4 दिवसांचा प्रवास करून यात्रा रायगडावर पोहोचणार। पुणे जिल्ह्यातील शिवप्रेमी सहभागी। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। शरद पवारांच्या गटाला नवं नाव मिळाल्यानंतर कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढण्यात आलं। मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांच्या समस्यांबाबत तक्रारी करूनही ठोस तोडगा काढण्यात येत नसल्यानं केंद्रीय मार्डकडून संप। मात्र मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या बीएमसी मार्डने या संपामध्ये सहभागी न होण्याचा घेतला निर्णय। मुंबईकरांना मोठा दिलासा।